नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। होळीसाठी पुण्यातून 13 जादा ट्रेन सोडण्यात येत आहे। गर्दी होऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे। तर दुसरीकडे होळीच्या दिवशी काही समाजकंटक धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाचे पाण्याचे फुगे फोडतात, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। डोळ्याला इजा होण्याची भीती असते। रेल्वे पटरी जवळील दाट लोकवसाहतीत हा प्रकार आढळतो, त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी असा लोकांना कारवाईचा इशारा दिलाय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मुंबईतील प्रभादेवी भागात तिघांना धडक दिली। या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत। बुधवारी मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास प्रभादेवी पुलावर ही घटना घडली असून तिघे दुचाकीवर दादरच्या फूल बाजारात फुले आणण्यासाठी आले होते। भाजपचे आमदार सुरेश धस हे जाहीर टीका टिप्पणी करीत असल्याने त्यांना समज देण्याची विनंती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे। तर मीही पंकजा मुंडे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे आणि फडणवीस व बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रत्युत्तर धस यांनी दिले आहे। त्यामुळे भाजपमधील 2 ज्येष्ठ नेते व आमदारांमध्येच कलगीतुरा रंगला आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पोलिसांच्या छातीवर असलेल्या नेम प्लेटवर पोलिसांची आडनाव हटवली आहे। आता बीड पोलिसांच्या नेम प्लेटवर केवळ त्यांची नाव व पद नमूद करण्यात आली आहे। या नव्या उपक्रमाबद्दल माहिती देताना कौवत म्हणाले, आम्हा पोलिसांची कुठलीही जात नाही, आमचा कुठलाही धर्म नाही, आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत। भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि बीड मधील कुख्यात गुंड सतीश उर्फ खोक्या भोसले याला बुधवारी 12 मार्च रोजी बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथून अटक केली आहे। एका इस्माला अर्धनग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता। तेव्हापासून तो फरार होता। गेल्या 6 दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते। अखेर पोलिसांनी त्याचा लोकेशन ट्रॅक केलं आणि थेट प्रयागराज गाठलं। तिथेच त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत। भाजप आमदार नितेश राणे घेऊ इच्छित असलेल्या निर्णयावरून जेजुरीच्या मार्तंड देवस्थानामध्ये मतभेद दिसून येत आहे। नितेश राणे यांनी मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला आहे। मल्हार सर्टिफिकेशन.com च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे। मात्र या योजनेचे नाव त्वरित बदलावे अशी विनंती जेजुरी देवस्थानाचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणे यांना केली आहे। बुलढाणा येथून अतिशय धक्कादायक घटना पुढे येत आहे। शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी आत्महत्या केली। अनेक दिवसांपासून ते पाण्यासाठी लढा देत होते। कैलास नागरे यांनी 3 पानांची सुसाइड नोट लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली। नागरेंच्या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर आता सरकारवर जोरदार टीका केली जात आहे। मुंबईतील विरारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं आहे। यामुळे संताप व्यक्त होत आहे। आदित्य ठाकरे यांनी माईक आणि लाऊडस्पीकर लावण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे। आता भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे। हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली, त्या उबाठाला आता हिंदू सण आठवले असं म्हणत खोचक टोला लगावला आहे। तसेच आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही। कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्यांना हे सरकार माफ करणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीचे तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहे। त्यामुळे माथेरानची बदनामी होत आहे। या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे। त्यामुळे ही पर्यटकांची होणारी लूट तातडीने थांबवा, अन्यथा 18 मार्च पासून माथेरान बंद करू असा इशारा माथेरानकरांनी दिला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।